आज आहे माझ्याकडे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम. कारण की आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि त्यासाठीच इथे घरातली सर्व कामे आवरून घेतली आणि वेळात वेळ काढून स्वतःसाठी थोडासा वेळ काढला आणि छान-छान अशी तयार झाले. कारण की स्वतः छान तयार असलं ना, की पॉझिटिव्हिटी आपोआपच आपल्याकडे येते आणि पॉझिटिव्हिटीने केलेलं कुठलंही काम छानच होतं. त्याचं उदाहरण म्हणजे आजची ही पूजा. म्हणून प्रत्येकीला सांगते, स्वतःसाठी वेळ द्या आणि छान-छान तयार होऊन कामे करा. नंतर मग सुवासिनीसाठी इथे ब्लाऊज पीस, फळं, फुलं, तांदूळ असं अरेंज करून ठेवलं. त्यानंतर मग दूध बनवायला घेतलं. मसाला दूध बनवून तयार होते तोपर्यंत सगळ्याजणी आल्या होत्या आणि सगळ्याजणी एकत्र आल्या. खूप छान वाटलं. त्यानंतर मग सर्वांना दूध दिलं. दूध घेतल्यानंतर सगळ्यांना हळदी-कुंकू देऊन सगळ्यांची ओटी भरली. आता हळदी-कुंकू एक निमित्त आहे, पण या निमित्ताने सर्वजणी एकत्र आल्या. खूप छान वाटलं आणि छोटंसं का होईना असं हळदी-कुंकू करून मनाला एक खूप छान समाधान वाटलं. सगळ्यांनी खूप जास्त गप्पा केल्या. खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.